किनवट के माजी आमदार प्रदीप नाइक, इनका हार्ट अटैक से निधन होने के बाद बहुत सारे नेता, आमदार, खासदार, मंत्री ये निधन के टाइम पर उपस्थित नहीं थे। इसलिए जैसे जैसे टाइम मिल रहा है इनको, वैसे वैसे दहली टांडा माजी आमदार प्रदीप नाइक, इनके मकान पर इनकी गम में परिवार से मिलने आ रहे हैं। और कल एक ऐसी ही न्यूज़ आई थी कि राष्ट्रवादी के सुप्रीमो शरद पवार ये आज दहली टांडा माजी आमदार प्रदीप नाइक इनके परिवार को मिलने के लिए आने वाले थे, लेकिन उनका दौरा रद्द हो गया। और आज जो राष्ट्रवादी शरद पवार पार्टी के नेता जयंत पाटिल ये आज दहली टांडा इनके परिवार को मिलने के लिए आए हैं। और इन्होंने प्रदीप नाइक इनके फोटो को फूलों का हार डालकर अभिवादन किया और इनके परिवार से मिले और गम में शामिल होकर कहा कि हम आपके साथ हमेशा रहेंगे दुख सुख में। और इनकी एक प्रतिक्रिया देख सकते हैं आप। अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरुवातीपासून ज्या निष्ठेने प्रामाणिकपणाने त्यांनी पवार साहेबांना साथ दिली त्या सगळ्याचे मी साक्षीदार आहे। अनेक प्रसंग असे होते की ज्यामध्ये त्यांनी कधी निष्ठा ढळून दिली नाही। पवार साहेबांना साथ देण्यामागे आपण या जिल्ह्यात एकटेच आमदार आहोत याचं शल्य त्यांनी कधी आम्हाला कुणाला जाणवून दिलं नाही। असं कधी तोंडाने ते म्हणायचे नाहीत की काय मी एकटाच आहे, मी काय करू। आणि त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास हा प्रचंड मोठा होता। पक्ष वेगळे झाले त्यावेळी त्यांनी स्वतः येऊन मला भेटून सांगितलं की काही झालं तरी आम्ही पवार साहेबांच्यावर आहोत, तुम्ही काही चिंता करू नका। आणि त्या दिवशी म्हणजे 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी पक्ष वेगळे झाल्यानंतरच्या घटनेनंतर कायम त्यांनी पवार साहेबांना साथ देण्याचं काम केलं। एखादी सभा असो, मीटिंग असो, काही असो, मुंबईला इतक्या लांब प्रवास करून काहीही झालं तर ते हजर राहायचे। त्यांची अलीकडे विजय भांबळे, राहुल मोटे अशी एकत्रितपणाने मैत्री गेले काही वर्ष होती। त्यामुळे मध्ये तिघांनी येऊन सांगितलं आम्ही तुमच्याच बरोबर राहणार आहे। निकाल दुर्दैवाने असा लागला, मागच्या 27-28 तारखेला हे तिघही मुंबईत येऊन जवळपास पक्ष कार्यालयात माझ्याबरोबर सुप्रियाताई पण होत्या तिथं, त्यावेळी 2-4 तास बसलेले होते। त्यावेळी देखील त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की काही झालं तरी पक्ष म्हणून आम्ही पवार साहेबांच्या बरोबरच राहणार, तुम्ही काही मनात शंका बाळगू नका आणि कुणी काही म्हटलं तरी आमची साथ पवार साहेबांना आहे। एवढा निष्ठावंत नेता, प्रामाणिकपणाने जे बोलेल तसं वागणारा नेता मला वाटत नाही की दुसरा कुठला असू शकतो। एवढं त्यांनी पवार साहेबांना प्रचंड साथ देण्याचं काम केलं। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी चेन्नईच्या खाली होतो। मला कळल्यानंतर मी पोचणं शक्य नव्हतं। त्यानंतर मला असं लक्षात आलं की जी व्यक्ती आरोग्याला एवढी जपते त्या व्यक्तीच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं। म्हणजे निवडणूक निकालाबद्दल जशी आपल्याला शंका यावी तशी त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत असं कसं घडू शकतं
हा प्रश्न तुम्हा सगळ्यांच्या मनात असेल असं मला वाटतं. वय त्यांचं 70 झालंय, 69 झालंय असं कधी आम्हाला जाणवलं नाही. एवढे विचाराने मनाने ते तरुण होते आणि त्यांच्यात साधेपणा आणि संघटनेची शिस्त ही ओतप्रोत भरलेली होती. आज दुर्दैवाने आपल्यात ते नाही आहेत. कालच पवार साहेबांनी इकडे यायचं ठरवलेलं होतं. पवार साहेब येतील 4-5 दिवसात. ज्या दिवशी इथं सोयीची तारीख असेल 10 किंवा 13 सोडून त्यावेळी नक्की येतील. पण हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. माझं आधीच ठरलेलं होतं आज इथे यायचं. मला खात्री आहे की पवार साहेबांना ज्या पद्धतीनं त्यांनी साथ दिली त्याच पद्धतीनं तुम्हा सर्वांना पवारसाहेब आणि आमचा पक्ष हा अतिशय उत्तमपणाने साथ देईल. त्यांची पोकळी तर आपल्याला जाणवणारच आहे. आम्हाला कधी किनवटची चिंता नसायची. म्हणजे त्यांना फोन केला की किनवटचा विषय संपला. जिल्हा अध्यक्षाच्या बाबतीतही मधल्या काळात आम्ही चर्चा करत होतो. त्यावेळी साहेबांची निवड झाली त्यावेळी देखील त्यांना मी म्हटलेलं की तुम्ही होता का? नाही म्हटले, यांना करा. मी काही इतक्या लांब जिल्ह्यात काही फिरू शकत नाही. त्यामुळं अतिशय मनानं उमदा मोकळेपणाने वेगळ्या लोकांच्या शिफारशी करून त्यांना पुढाकार घ्यायला लावणं असा हा उमद्या मनाचा नेता आज दुर्दैवानं आपल्यापासून गेलाय. निवडणूक झाली असती, आपलं मेजॉरिटी आली असती तर त्यांना पवारसाहेबांनी नक्की महाराष्ट्राच्या स्तरावर काम करण्याची 100% संधी दिली असती. कारण सगळ्यात सिनियर आणि अतिशय उत्तमपणानं काम करणारे ते नेते होते. आज आपण सगळ्यांच्यावर एक नवी जबाबदारी ते नसताना आपल्यावर येऊन पडलेली आहे. माहूर किनवटच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकसंघ राहिला पाहिजेत. आपल्या सगळ्या संघटनेने निष्ठेनं जशी साथ प्रदीप नाईक साहेबांना दिली तीच साथ त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय ताईंना देण्याचं काम आपण सगळ्यांनी करा. ॲडव्होकेट राहुल सारखे पण त्यांच्या घरातली काही तरुण मुलं देखील काम करतायत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर ताईंना तुमची साथ मिळाली तर आपण आज चित्र बदललेलं आहे. ते चित्र भविष्यकाळात बदलू शकू असा मला विश्वास आहे. कारण प्रदीप नाईक साहेबांच्या संघटना कौशल्यावर आम्हा सगळ्यांचा प्रचंड विश्वास आहे.